परिस्थितीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल तशी त्यांचे मतं ते पक्षबांधणी करतील. आमच्या मताची आम्ही महायुतीचे म्हणून आमचे नियोजन केलं जाईल ते महाविकास आघाडी महायुतीमध्ये. परंतु गेल्या 6 वर्षा अगोदर जे मला चांगली आठवण आहे, अंबादास दानवे साहेब जितक्या मताधिक्याने निवडून आले असते त्याच मताधिक्याने आता हेही निवडून येतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त बी निवडून येऊ शकतात. तर या निवडणुकीमध्ये एकंदरीत ही आताची सध्याची परिस्थिती पाहिली तर मला कुठेही अडचण दिसत नाही. आणि ही अडचण जी होती ती 2 दिवसामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ती दूर केली. शेवटी त्यांचं बोलणं एकच होतं का ही एकट्या तुमच्या संभाजीनगरची निवडणूक नाही आहे, 17 निवडणूक आहे, आपले 4 उमेदवार आहे, आपण इथे कमी जास्त केलं तर तिकडे त्यांना त्रास होऊ शकतो. अशा अनेक अडचणीमधून मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी मार्ग काढला आणि त्याचा परिणाम मला वाटतं का येणाऱ्या 18 तारखेला मतदान होईल. 22 तारखेला जो रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये निश्चित या दोघांनी केलेली शिष्टाचार, या दोघांनी दिलेले आदेश, या दोघांनी आमची सर्व तंतोतंत सर्व जे आमच्याकडं राजकीय अडचणी होत्या त्या सर्व दूर करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याची पूर्तता निश्चित होईल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता तुमचे चिरंजीव समीर सत्तार अर्ज माग घेणार आहेत. मात्र जर तो ठेवला असता तर फक्त दबाव तंत्राचा भाग होता की तुमच्याकडे काही विजयाचं गणित होतं, काही जुळवाजुळव केली होती का? ज्या पद्धतीने कल्याण काळेंनी सुद्धा तुमची भेट घेतली होती. हे पहा, जुळवाजुळवीच्या गणिताशिवाय कोणीही फॉर्म भरत नाही. मी या मतदारसंघामध्ये एकदा निवडून आलेलो आहे, स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये. सर्व दोन्ही जिल्ह्याचे सन्माननीय मतदार बांधवांचा, नेत्यांचा, वेगवेगळे पक्षाचा माझे जे संबंध आहेत त्या संबंधाच्या पोटी त्या लोकांनी मला जे दिलेलं आश्वासन, मला जे मदत करण्याची त्यांची भूमिका होती त्या भूमिकेचा मी सर्वांना फोनवर बोललो का अशी अशी परिस्थिती आहे. ज्यांनी मला सपोर्ट केला होता त्या सर्वांना बोललो मी, हो माझी आता माझ्या मुख्यमंत्र्यांनी, माझ्या उपमुख्यमंत्री महोदयांनी, आमचे पक्षप्रमुख जे आहे एकनाथरावजी शिंदे या सर्वांनी स्पष्ट आदेश दिला. म्हणून या निवडणुकीमध्ये आपण आम्हाला जी साथ दिली, आपण जी मला मदत केली, आपण जो मला पाठबळ वाढवण्यासाठी नियोजन करण्यासाठी, हे सर्व निवडणूक एक माणसाकडून होत नाही. ही जी स्थानिक स्वराज्याची निवडणूक होते हे सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व लोकांना एकत्रित करून होती आणि तो गणित लावूनच मी समीरचा फॉर्म समीर भैयांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी भरला होता. म्हणजे तुम्ही फॉर्म ठेवला असता संख्याबळ जमवलं असतं विजय इतकं. आता त्याच्यासाठी तो फॉर्म भरला, बाकी काय होता. फॉर्म एक लक्षात घ्या, फॉर्म भरणं म्हणजे विजयाचा गणित लावूनच फॉर्म भरला जातो. फॉर्म भरल्यानंतर कसे निवडून येतील याचा एक तंतोतंत अभ्यास, भोकरदनपासून तर परतूरपर्यंत, अंबडपासून तर घनसावंगीपर्यंत, इकडं सोयगावपासून तर वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, फुलंब्री शहर, संभाजीनगर, औरंगाबाद शहर, हे सर्व नियोजन करूनच आम्ही निवडणूक लढत होतो. निवडणूक तशी लढता येत नाही आणि मी एकदा या निवडणुकीमध्ये अर्ध्या मताने पडलो होतो तर त्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मी सर्व नियोजन केलं होतं. पण शेवटी वरिष्ठांचा, आपण ज्या पक्षामध्ये त्या पक्षप्रमुखाचा आदेश